गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले, देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना। म्हणजे काय? म्हणजे समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। आपण या कर्मगतीवर आपण हे निरूपण पाहणार आहोत। म्हणजेच या संत महात्म्यांनी आहे ना, या अज्ञानी जीवांसाठी ज्ञानाचा विचार स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे, परंतु या जीवांचं अज्ञान आहे ना, हे तसंच राहिलेलं आहे। या देहबुद्धीमुळे खोटी कर्म त्यांच्या हातून घडत आहेत आणि या अहंकारामुळं त्यांना सनातन असे आत्मज्ञान कळत नाही। म्हणजे काय? म्हणजे जे आत्मज्ञान आहे ना, ते मनुष्य विसरलेला आहे। म्हणजे समर्थांनी या कर्माच्या दोन बाजू सांगितलेल्या आहेत की आपण पाहत असतो की जास्त भक्तिवान मनुष्य असतो ना, त्याच्या जीवनामध्ये भरपूर संकट निर्माण होत असतात। पण समर्थांनी या कर्माच्या दोन बाजू सांगितलेल्या आहेत। एक पहिली बाजू म्हणजे पाप कर्म आणि दुसरी बाजू म्हणजे पुण्य। म्हणजे पुण्य आणि पाप या दोन बाजू आहेत। म्हणजेच काय? म्हणजे या कर्माच्या दोन बाजू आहेत ना, पाप आणि पुण्य। म्हणजे पापाचा घडा भरला ना की शेवट विनाश अटळ असतो आणि पुण्याचा घडा भरला की यशाच्या शिखरावर पोचायला वेळ लागत नाही, कोणी रोखूसुद्धा शकत नाही। म्हणून आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की नक्की पाप आणि पुण्य आहेत ना, मनुष्याने नक्की कर्म करावीत कशी। आपण हे सुद्धा पाहिलं असेल की जास्त परमेश्वराची भक्ती करायला लागलं ना की मनुष्याच्या जीवनामध्ये असं काही दुःख येतं ना, असं काही संकट निर्माण होतात की नक्की परमेश्वराची भक्ती करावी की नाही, हा सुद्धा प्रश्न पडतो। पण याचं उत्तर आहे ना, या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या मनुष्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये फरक काय आहे बरं? बघा, समर्थांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना। मनुष्य आहे ना, तोडातोडीचं राजकारण करतो। बघा, फोडाफोडीचं राजकारण करतो, पण तेचं राजकारण देवाने जर तोडातोडीचं केलं ना, तर बघा किती सुंदर किमया निर्माण होते। जेव्हा देव असतो ना, हे देव असतो ढग तोडतो ना, ढग फुटतात, तेव्हा पाऊस पडतो ना, आणि तो कोणासाठी चांगला असतो? या मनुष्यासाठीच असतो ना। पण मनुष्य मात्र त्या उलट काय करतो बरं? मनुष्य लावालावीचं वातावरण निर्माण करतो। मनुष्य एक दुसऱ्याला दुःख देण्याचा निर्णय घेतो, पण त्याच्यामध्ये त्या कोणाचं त्याच्या सुख असतं का? तुझंसुद्धा नाही आणि समोरच्याचं सुद्धा नाही, तरीसुद्धा असं का करतो बरं? जेव्हा जमिनीला भेगा पडतात ना, तेव्हा शेत बनतं ना, वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं आणि बीज अंकुरलं ना की झाड तयार होतं। म्हणून माणूस जेव्हा तुटतो ना, तेव्हा खचतो, तेव्हा होतं काय की तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग आहे ना, चांगल्या गोष्टीसाठी करणार आहे। पण मनुष्याला जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा त्याला एवढं मोठं संकट निर्माण होतं ना, तो आत्महत्या करायला निघतो, तो वेगवेगळ्या प्रकारे आपलं जीवन संपवायला निघतो। पण परमेश्वर भगवंत सांगत आहे की तुझ्या जीवनामध्ये दुःख मी का देतो बरं? की तुझ्या जीवनामध्ये जे सुख आहे ना, ते अजून जास्त सुख तुझ्या जीवनामध्ये निर्माण व्हावं, तुझं जीवन अजून आनंदी व्हावं। जर तू त्याच सुखामध्ये राहिलास ना, तर तुझी मागची माणसं आहेत ती तुझ्या पुढे जातील, म्हणून तुला सुद्धा मला पुढे न्यायचं आहे।
म्हणून तुझ्या जीवनामध्ये दुःख आलं ना, ते पेलण्याची क्षमता तुझ्यामध्ये ठेव. आणि ही क्षमता राहील कधी? जेव्हा तू भक्ती मार्गामध्ये तुझं मन लागेल, जेव्हा तू भक्ती मार्ग करशील, जेव्हा तू 2 वेळची उपासना करशील, तेव्हाच हे घडेल ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, छोटी छोटी दुःख आले ना, त्यामध्ये तू कोमेजून जाऊ नकोस. कारण हे जग आहे ना, या जगामध्ये, या विश्वामध्ये सुख आणि दुःख या 2 आहेत ना, या नाण्याच्या बाजू आहेत. कधी सुखाची बाजू येते तर कधी दुःखाची येते. पण दोन्ही जरी बाजू आल्या ना, तरीसुद्धा दोन्यांमध्ये समाधान हवं. हे समाधान तुला मिळेल कुठे? ते समाधान मिळेल तुला भक्ती मार्गामध्ये, श्रवणामध्ये मिळेल, 2 वेळच्या उपासनेमध्ये मिळेल. आणि हेच तुला समर्थांचे विचार आहेत ना, ते आयुष्य जगताना निर्माण करायचे आहेत. पण तू करतो का? तू कधीच करत नाही. म्हणून तू दुःखी का होतो हे प्रत्येकानं आपल्या मनाला विचारा. आपण भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा, आपण श्रवणाला जाऊन सुद्धा आपल्या जीवनामधले हे क्लेश कलेश आहेत ना, आपल्या जीवनामध्ये ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या का सुटत नाही, याचा विचार आज तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. बघा, आपण पाहिलं असेल, तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता ना, तेवढं तुम्हाला दुःख त्रास जास्त भेटतो. कारण हे कारण ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. कारण का? कारण काही लोक असतात ना, जेवढी जास्त भक्ती करतात ना, तेवढीच घरामध्ये दुःख, त्रास, कष्ट ते वाढतच असतात. असं होतं का? कारण जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असतं. जे लोक आहेत ना, जेवढे देवाची भक्ती करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात, अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्यांच्यामुळं त्यांच्या घरात दुःख, त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते. परंतु नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात, तर कधीकधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी कटुता येत राहते. तर असं नक्की होतं का? जो देवाची भक्ती करतो ना, त्याच्यासोबत असं का होतं? उलट पूजापाठ करणारा असतो ना, त्याच्या घरात तर नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे, आपापसात प्रेम असायला हवं आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला पाहिजे. मग असं उलटं होतं का? यामागे कोणती कारणे असतात ना. ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करत असता, त्यांना तुम्ही पाहत नाहीत. आणि काही अशा चुकासुद्धा असतात की तुम्ही नक्कीच करता, आणि या चुकांच्या कारणामुळं तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होतात. पण ह्या समस्या अडचणी कोणकोणत्या चुका असतात, तर आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. समर्थांनी सांगितलेलं आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. हे निरूपण आहे ना, बारीकपणे ऐका, तुमच्या मनाने ऐका. आता पहिली गोष्ट तुम्ही ऐकली ना, तर तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. समर्थ सांगत आहेत की आपण आहे ना, सतत देवाकडे काही ना काही मागत असतो, आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो. मग असं झाल्यामुळं आपली एखादी इच्छा असते ना, ती अपूर्णसुद्धा राहते. मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो, आणि भक्ती एवढीशी करतो ना, आणि देवाकडे एवढी मोठी गोष्ट मागतो, आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळं आपल्याला थोडासा कुठेतरी राग येतो. असं करणं हे चुकीचंच आहे ना. देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो, आणि आपला देवावरचा एवढा विश्वास आहे ना, एवढा विश्वास असला पाहिजे की देव माझ्यासाठी काहीतरी करत आहे. असं झालं आहे, माझी इच्छा पूर्ण झाली नाही, तरीसुद्धा देवानं माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल. पण मनुष्य मात्र इथे चुकतो ना, की मनुष्याच्या जीवनामध्ये जर काही वाईट प्रसंग घडला ना, जर काही त्याला दुःख निर्माण झालं, तर लगेच देवाला दोष द्यायला सुरुवात करतो. कारण का? की देवा, मी तुझी एवढी भक्ती करतो, मी एवढ्या कर्माने श्रेष्ठ आहे, तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये दुःख का आहे बरं? लगेच देवाकडे आपण प्रश्न मांडतो, आणि त्याची उत्तरंसुद्धा आपल्याला लगेच हवी असतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो परमेश्वराकडे, भगवंताकडं या असे अनेक प्रश्न मांडत असतो ना, त्याच्या इच्छा लगेच पूर्ण होतात का?
कारण आपल्या पुण्याचा साठा आहे तो किती झालेला आहे हे मनुष्याने अगोदर पाहावं. आपल्या पुण्याईमध्ये पुण्याचा साठाच नसेल तर आपली इच्छा पूर्ण होईल का? कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. पण आपण हा विचार करतो का? कधीच करत नाही. नुसतं आपण जेव्हा भक्ती मार्गाला जातो ना, श्रवणाला बसतो, 2-2.5 तास श्रवण करतो आणि आपल्या मागण्या एवढ्या असतात ना, आपण भक्ती मार्गामध्ये पुण्याचा साठा जमवण्याऐवजी, साठवण्याऐवजी आपण नुसत्या मागण्याच करायला सुरुवात करतो. म्हणजे हे असंच झालं ना की एखाद्या दुकानामध्ये जायचं, त्या दुकानदाराकडून सामान घ्यायचं आणि त्याला सांगायचं मी तुला नंतर पैसे देईल. परत दुसऱ्या दिवशी जायचं, सामान घ्यायचं आणि त्याला परत सांगायचं नंतर पैसे देईल. म्हणजे असं तुमचं व्याज बघा, हे परमेश्वरावर चढलं का तुमच्यावर चढलं? हे प्रत्येकानं स्वतःच्या मनाला विचारा आणि मग विचार करा. आता दुसरी गोष्ट पाहूया. म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते. जेव्हा दुःख येणार, अडचणी येणार, अनेक समस्या उद्भवणार ना, पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो ना, हे देव बघत असतो. म्हणून देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे ना याची परीक्षा देव घेत असतो. आणि देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो. उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या ना, आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपल्या समस्या वाढल्या ना की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका नक्की करेल. शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो ना, आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. पण मनुष्य मात्र असं करतो का? उलट जेव्हा जास्त दुःख निर्माण होतं ना, तेव्हा परमेश्वराला तो दोष द्यायला सुरुवात करतो आणि देवाचं नावसुद्धा घेत नाही. मग आपण पुन्हा म्हणतो की मला हा देव आवडत नाही, मला दुसरा देव आवडतो. बघा, आता आपण पाहूया तिसरं कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून देवाची भक्ती करत असता, जसे की कधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही दुसऱ्या देवाची भक्ती केली, तर कधी तुम्ही नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी कोणा भक्ताकडे गेला, कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेला, तर त्यांनी तुम्हाला आता हेच करण्यास सांगितलं आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला, वागू लागला. आपल्या अशा प्रकारच्या या वागण्यामुळं आहे ना, अपूर्ण ज्ञानामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपणच आपल्या अडचणींना सामना करावा निर्माण होतो, या अडचणी निर्माण करत असतो. म्हणून या समस्या असतात ना, म्हणून या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. तरीही कधीही कोणा एका देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून बदलून कोणत्या देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो ना, तो सुद्धा अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य आहे ना, त्या चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य आहे ना, तो देवाच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू असू द्या, मिठाई असू द्या, पुरणपोळी असू द्या, डाळ भात असू द्या, हे सात्विक नैवेद्य मानले जातात. म्हणून या गोष्टींचंही तुम्हाला विशेष ध्यान ठेवलं पाहिजे. नाहीतर आपण करतो असं की आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात आणि आपण हे सुद्धा म्हणत असतो की नैवेद्य काय देव खातो का? बघा, हा मनुष्य आहे ना, कुणीतरी असं म्हटलेलंच आहे की हा चुकीचा पुतळा आहे आणि ते खरंच खरोखर आहे. जेव्हा मनुष्याला बघा कोणत्याही संकटाचा सामना करून जेव्हा त्याचे पैसे जोपर्यंत खर्च होत नाहीत ना, तोपर्यंत त्याला ज्ञान येत नाही. म्हणजे काय? म्हणजे त्याला काही फुकट मिळालं ना, त्याला काहीच मोळ नसतं. पण तीच वस्तू त्याला जर विकत मिळाली ना, तर तो एवढा गाजावाजा करतो ना की त्या वस्तूला जपून ठेवत असतो. म्हणून असं कोणीतरी म्हटलेलं आहे, कोणतीही गोष्ट कोणी फुकट देऊ नये, कारण त्या गोष्टीचं मोल केलं जात नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, इथे तुला आहे ना, तुला सर्वस्व मिळत आहे आणि ते सुद्धा फुकट मिळत आहे, याचं मोल एवढं आहे ना, तुझ्या आयुष्याचं जीवन आहे ना, ते सुखमय होत जाईल. तुझ्या आयुष्यामध्ये
तुला जे काही हवं आहे ना, तुझे सर्व प्रश्न मिटून जातील, तुझे प्रश्न सुटून जातील. म्हणून तू लक्षात ठेव, हा भक्तिमार्ग तुझ्या जीवनाचं सार आहे. आणि हा भक्तिमार्ग कधी तू सोडू नकोस. तुझी मागच्या जन्माची पुण्याई असेल म्हणून या भक्तिमार्गामध्ये तू आलास. आणि तू आला आहेस ना, थोडं दुःख आलं म्हणजे तू ही भक्तिमार्ग सोडून जाऊ नकोस. कारण हा भक्तिमार्ग सोडशील ना तर अनेक बंधनामध्ये अडकून जाशील. आणि एकदा अडकलास ना तर तुला अधोगतीला जायला वेळ लागणार नाही. आता आपण पाहूया चौथं कारण. म्हणजे काही लोक असतात ना, आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळं देवालाच रागाच्या भरामध्ये शिवीगाळ करत असतात. काही देवता क्रोधित होत असतात. यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवांवरचा विश्वास उडतो ना, त्याची सेवा करून, ही भक्ती करून ही काही फळं मिळत नाही असं जेव्हा काहींना वाटू लागतं ना, त्यावेळी त्याच्यातून, त्याच्या वागणीतून कळत नकळत अशा चुका घडत असतात, ज्याच्या पुढं जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचं विशेष करून हे ध्यान ठेवा. काहीही झालं ना तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान करू नका, अनादर करू नका. जेवढं हे आपल्या अंतरात्म्यातून घडतं ना, तेव्हा परमेश्वरसुद्धा नाराज होतो. कारण का? कारण हे पूर्ण विश्व आहे ना, ती त्याचीच देण आहे ना. ज्याने विश्व निर्माण केलं त्याला जर तुम्ही शिवीगाळ करायला लागले तर तुमच्या जीवनामध्ये दुःख झाल्याशिवाय राहील का? बघा, म्हणून आपण कसं वागावं ना हे सुद्धा मनुष्याला कळायला हवं. पण हे आता कळतं का? म्हणून या पैशापायी मनुष्याने पूर्ण विसरून गेला आहे की मी कोण आहे, या पृथ्वी तलावर मी कशासाठी आलो आहे. मौज मजा करण्यासाठी आलो आहे की भक्तिमार्ग करण्यासाठी आलो आहे? बघा, प्रत्येक मनुष्याने विचार करायला हवा. आता पाहूया पाचवी गोष्ट. ही महत्त्वाचं कारण आहे की नवस बोलणं. जसं काही लोक असतात ना, आपल्या कामाकरता बघा श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरामध्ये जाऊन, कोणी देवाकडे जातो बघा, भावाने नवस बोलतात, कबुली देत असतात. जर कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मुलं व्हावं यासाठी इत्यादी अनेक कामासाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेच्या जागृत ठिकाणामध्ये नवस सगळं विसरून जातात. बघा, असं आपल्यासोबतसुद्धा घडलं असेल. जेव्हा आपलं लग्न होत नसेल तेव्हा आपण समर्थाचरणी समर्थचरणी आपण बघा निवेदन ठेवतो की हे भगवंता, माझं लग्न झालं ना की मी या वर्षी तुला भेटायला येईल, या वर्षी तुझं असं करेल. अनेक गोष्टी असतात. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतात ना, तेव्हा आपण भगवंताला विसरून जातो, सर्व काही विसरून जातो. बघा, त्यांचा नवस असतो ना, तो फेडला जात नाही. मग त्या कारणामुळं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण का? कारण त्या देवाचे वचन आहे ना, त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असतं. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे. कारण का? देवता जी आहे ना, अशा गोष्टीमध्ये सुरुवात तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात. तरीसुद्धा आपण अजिबात समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसहित विचलित करतात. तरी आपण समजलं नाही ना, तर पुढे अशा प्रकारच्या अडचणी आहेत ना, त्या आपल्यासमोर उभ्या राहतात. जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावं आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची किंवा कुलदेवांची पूजा अर्चना करणे, त्यांची सेवा न करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. म्हणून आपण आता पाहत असू की हे दिवस आहेत ना, ते पितरांचेच दिवस आहेत ना. पितरांच्या शांतीसाठी आपण योग याग व्रत उपवास करत असतो. पितरांना आपण शांती करण्यासाठी या सर्व गोष्टी करत असतो ना, हे आपण करतो का बरं? अशा घराकडे अनेक समस्या असतात. या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. म्हणून ही पित्र शांत झाली ना तरी बऱ्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये त्यांच्या आशीर्वाद निर्माण होतात. म्हणून हे शांत करण्यासाठी हे वचनबद्ध आपण असतो. म्हणून बराच वेळा आहे ना, बरेच जण असं
पणही घेतात की माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल, माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही. आणि त्यांची ती इच्छा असते ना, पूर्ण झाल्यानंतर मात्र त्या गोष्टी विसरून जातात. इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहासुद्धा घेतो. आपण देवाला वचन दिलेलं असतं, आपण वचनबद्ध राहिलं पाहिजे म्हणून आपण विचार करतो ना, माझी इच्छा तर पूर्ण झाली, मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे बरं. बघा, अशा अनेक म्हणजे ज्यावेळी आपल्याला संकट होतं त्यावेळी परमेश्वराचा आपण धावा केला आणि परमेश्वराला वचनसुद्धा दिलं, आणि जेव्हा आपल्या त्या दुःखातून आपली सुटका झाली ना, त्यावेळी ते वचन आपण विसरलो. तर असं करून चालेल का? म्हणून मनुष्याने कोणतंही नवस करू नये, कोणतंही या अशा गोष्टी करूच नाहीत. परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि शांत चित्तेने राहा. जे तुमच्यासाठी चांगलं आहे ना, तेच भगवंत नक्कीच देणार आहे. आता पुढील महत्त्वाचं कारण पाहूया. एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करत असतो, तसेच देवाचं नामस्मरणसुद्धा करतो. आणि तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू, त्याची ईर्ष्या करत असू, दुसऱ्याचं वाईट होऊ असं आपल्याला वाटत असेल ना, तर ते सुद्धा तुम्हाला सेवेचं फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त कधीच होणार नाही. त्यामुळं तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली नाही, जर तुम्ही तुमच्या मनामध्ये लोकांविषयी चांगले मत असेल ना, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं अशी इच्छा असेल, अशी इच्छा तुम्ही बाळगत असाल, दुसऱ्यांचं चांगलं झालं की तुम्हाला आनंद होत असेल ना, तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा नक्कीच पूर्ण होतील. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. आता पुढील कारण पाहूया. म्हणजे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा जर आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. कारण जेव्हा घरामध्ये मनुष्य येतो ना, तो पाहुणा म्हणून देव म्हणून स्वीकारला पाहिजे. म्हणजे तुमच्या घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. कारण का? त्यामुळं तुमच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ना, ज्या सकारात्मक भावना असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो ना, तो आपल्याला मिळत असतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते ना. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना असतात आणि त्या आपल्यापर्यंत त्या नेहमी पोचत असतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला पूजेचं फळ कधीच मिळणार नाही. आता पुढची गोष्ट पाहूया. म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेव करत असाल, उपासना करत असाल, पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अस्वच्छता ठेवत असाल, तुम्ही सुद्धा देवाची कृपा होणार नाही. कारण का? लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून घरातील चपला आहेत ना, कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घरामध्ये समोर कशाचाही अस्तव्यस्त ठेवू नये. आणि त्यामुळं सुद्धा लक्ष्मी असते ना, ती घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपासुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही कितीही भक्ती केली, तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुम्हाला तुमच्या उपासनेचं फळ मिळत नाही ना. कारण अस्वच्छता असते, तेथे लक्ष्मीचा वास कधीच नसतो. ज्या घरामध्ये स्वच्छता असते ना, तिथेच लक्ष्मी वसते. म्हणून या गोष्टीकडे सुद्धा आपण बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास कायम राहत असतो. बऱ्याच घरांमध्ये अन्न राहतं, ते कचऱ्यांमध्ये टाकलं जातं. त्यामुळं अन्नपूर्ण मातेचा अपमान होतो आणि हे अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला ना की लक्ष्मीचाही अपमान होत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की अशा घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. त्यामुळं
आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही ना, याची प्रत्येकानं काळजी घ्या. जर तुमच्या घरामध्ये अन्न शिल्लक राहिलं असेल ना, तर एखाद्या कुत्र्याला द्या, एखाद्या गाईला खायला द्या, पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका. ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी आहे ना, ती आपोआप प्रवेश करत असते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये अन्न वाया घालवत असाल, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही या गोष्टी करत असाल ना, तर उपासनेचं फळसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या गोष्टी आहेत ना, त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणूनच संतांनी म्हटलंच आहे ना, शुद्ध नाही ज्याची भावना, देव कोठे आहे सांगणा. म्हणजे तुमची भावना शुद्ध नसेल ना, तर तुम्हाला देवसुद्धा सापडणार नाही. आणि ज्याची भावना शुद्ध असेल ना, त्याला देव कुठून मिळून जाईल ना, ते कळणारसुद्धा नाही. म्हणून आपल्या घरामध्ये कुणी नवीन वाट वसरू आला, प्राणी एखादा आला, चिमणी असो, गाय असो, कुत्रा असो, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. कारण परमेश्वरानं हे दिलं आहे ना, ते दान करण्यासाठी दिलं आहे. तुम्ही जे कमवता ते सुद्धा परमेश्वरच देतो ना. तुम्हाला जो जॉब लागला आहे ना, ती परमेश्वराचीच देण आहे ना. म्हणून हे सर्व आहे ना, हे आपलं काही नाही आहे, हे परमेश्वरानं हे निर्माण केलेली लीला आहे. आणि या लीलेमध्ये आपण काय करतो ना, हे परमेश्वर प्रत्येक वेळेला पाहत असतो. काहींच्या जीवनामध्ये अपार धनसंपत्ती असते, आणि ही अपार धनसंपत्ती असूनसुद्धा दुसऱ्याच्या जीवनामध्ये ते सुख कधी निर्माण करू शकत नाही. मग त्यांना देव अशा प्रकारची शिक्षा देतो ना. बघा, अशा दवाखान्यामध्ये ॲडमिट करतो की मृत्यू होईपर्यंत त्याला घर दिसत नाही. म्हणून अशा गोष्टी आहेत ना, प्रत्येकाच्या कर्मानुसार होत असतात. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वर आहे ना, प्रत्येक ठिकाणी सर्व कॅमेरे लावून बसलेला आहे. आपण जे काही करतो ना, म्हणून कोणतीही गोष्ट करताना दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल ना, दुसऱ्याचं सुख पाहिलं जाईल ना, अशाच गोष्टी करा. कारण का, जेव्हा तुमची भावना शुद्ध असेल ना, तुमचं मन एकदम निर्मळ असेल, तर तुमच्या जीवनातसुद्धा चांगल्याच गोष्टी घडणार आहेत. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर मनुष्याला जर सुखी व्हायचं असेल ना, तर शांतपणे दुसऱ्याला माफ करायला शिका. शांतपणे विचार करा आणि नामस्मरण करा. हे जीवनाचं मूळ आहे ना, ते प्रत्येक प्रसंगी तुम्हाला कामी येणार आहे. जर तुम्ही शांत स्वभाव नसेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये भांडणं होतील, वादविवाद होतील, आणि कोणत्याही परिस्थितीला तुम्ही सामोरे जाऊ शकत नाही. कारण का, कारण शुद्ध आणि निर्मळ मनाने घेतलेला विचार असतो ना, तो कधीही अधोगतीकडे जात नाही, तो श्रेष्ठत्व निर्माण करत असतो. आणि रागाने घेतलेला विचार असतो ना, रागाने घेतलेला निर्णय असतो, तो कधीच चांगल्या मार्गाकडे जात नाही, तो नेहमी अधोगतीकडेच जात असतो. म्हणून मन शांत ठेवा. तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील, अनेक अशा गोष्टी घडतील, तुम्हाला नकोसं जीवन वाटेल, पण घाबरून जाऊ नका. जिथे दुःख निर्माण होतं ना, तिथे सुखाची पायरी एवढी उंच असते ना, पण जेव्हा ती मिळते ना, तर पूर्ण आयुष्य सुखमय होऊन जातं, पूर्ण आयुष्य समाधानी होऊन जातं. म्हणून दुःख आलं ना की समजून घ्या, परमेश्वर आपल्या जवळ आलेला आहे. आणि दुःख येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आणि शेवटचं कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या अपेक्षा. जेव्हा मनुष्य दुसऱ्याकडून अपेक्षा करतो ना, त्याला सर्वात मोठं दुःख होतं. बघा, ही अपेक्षा असते ना, ती मनुष्याला रसातळाला घेऊन जाते. आणि ही अपेक्षाचं मूळ आहे ना, ते एवढं वाईट आहे की मनुष्य आत्महत्या करायला प्रेरित होतो. म्हणून बघा, आपण पाहत असतो, नवीन वयामध्ये आलेली मुलं मुली असतात बघा, एकमेकांवर प्रेम करायला लागतात, एकमेकांना पाहिलेलंसुद्धा नसतं, तरीसुद्धा जीवापाड एकमेकांवर प्रेम करतात. आणि त्यांचा बघा, कधीकधी मुलगी त्याला
धोका देते. कधी कधी मुलगा असतो त्या मुलीला धोका देतो आणि मग दोघे सुद्धा असतात बघा, त्यांच्यामधला एक जण असतो तो आत्महत्या करायला प्रेरित होतो. पण हे होतं का? कारण आपण समोरच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हे अपेक्षाचं ओझं आहे ना, मनुष्याला दुःखाशिवाय बाकी काहीच देत नाही, ते कधीच सुख देत नाही. म्हणून दुसऱ्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. आपलं प्रेम आहे ना, हे प्रेम निर्मळ असावं. जिथे अपेक्षा निर्माण होत असेल ना, तर ते प्रेम कधीच खरं नसतं. ती शारीरिक भावना असते, ते शारीरिक सुख असतं. आणि आजकालच्या या कलियुगामध्ये 99% प्रेम आहे ना, ते शारीरिक सुखावर राहिलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा कोणाच्या प्रेमात पडतो, आपण जेव्हा कोणावर विश्वास ठेवतो, हे आपलं मन किती निर्मळ आहे ना, हे प्रत्येकानं पाहावं. आणि दुसऱ्याचं किती निर्मळ आहे हे सुद्धा पाहिलं जावं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. दुसऱ्याचं आयुष्य कसं निर्मळ होईल हे पहा, तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, सुख निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.